हॅलो नमस्कार सगळ्यांना. हर हर महादेव. कसे आहात सगळे? चला, आज आपण टॅरोचं रीडिंग बघणार आहोत. आणि आज असाच मला युनिवर्सने एक प्रश्न टाकला की करिअर रिलेटेड किती लोक स्टक झाली आहेत, त्यांच्यासाठी मी आज स्प्रेड केला पाहिजे, त्यांच्यासाठी आज मी रीडिंग घेतलं पाहिजे. तर आपण बघूयात की करिअरमध्ये तुम्ही स्टक झालेला आहात का. म्हणजेच थोडक्यात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये स्टक झालेला आहात. तुमचे थॉट्स चालू आहेत की आपण जॉब स्विच केला पाहिजे, करिअरमध्ये आपल्याला ग्रोथ मिळाली पाहिजे. तर जे काही तुमच्या डोक्यामध्ये करिअर रिलेटेड येत आहे त्याचं प्रेडिक्शन आपण करणार आहोत. आपण जाणून घेऊयात की काय हे प्रेडिक्शन असणार आहे, काय युनिवर्स आपल्याला गायडन्स देतात, काय बाबा आपल्याला गायडन्स देतात. तर चला बघूयात आपण की काय प्रेडिक्शन आहे युनिवर्सचं. ओके, बर. मी जे कार्ड्स इकडे बघत आहे ते सर्व कार्ड्समध्ये मला एक गोष्ट कॉमन दिसती आहे की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये करिअर रिलेटेड खूप कॉम्पिटिशन्स चालू आहेत. तुमच्या आजूबाजूला असे कॉम्पिटिटिव्ह लोक आहेत ज्यांच्यामुळे खूप कॉम्पिटिशन्स तुमच्या लाईफमध्ये होत आहेत. ती हेल्दी कॉम्पिटिशन्स असतील किंवा अशी पण काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये आहेत जी ज्यांना ते तुमच्या तोंडासमोर तर खूप चांगलं बोलतात, पण तुमच्या मागे त्यांचा अजिबात हेतू किंवा उद्देश चांगला दिसत नाही आहे की तुम्ही ग्रो करावं किंवा तुम्हाला तो सक्सेस मिळावा, तुमच्याकडनं ते प्रोजेक्ट झालं पाहिजे किंवा तुम्ही ग्रोथ केली पाहिजे, असं त्यांना अजिबातही वाटत नाही आहे. त्याचबरोबर जे मी इथे बघती आहे ते मी हे बघते की तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप घाई गडबड करताय, म्हणजे कामं अर्धवट करताय किंवा 70-80% काम करताय, पूर्ण 100% काम करत नाही आहे. पूर्ण त्या कामाच्या झोतमध्ये किंवा त्या झोनमध्ये तुम्ही जात नाही जिथे तुम्हाला तुमचे 100% देणं गरजेचं आहे. तर पण क्वालिटी डेफिनेटली तुमच्याकडे आहे, तुम्ही तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, तुम्ही त्या गोष्टीसाठी पॅशनेट आहात, एक हाय स्टँडर्ड आहे तुमचा, तुमची स्किल चांगली डेव्हलप आहे, मास्टरी आहे, पण कुठे ना कुठे तुम्ही तुमचं काम कंप्लीट करत नाही आहे. तर तुम्हाला स्वतःचे 100% द्यायचे आहेत. कॉम्पिटिशन आहे, अशी लोक आजूबाजूला तुमच्या आहेत, पण कुठे ना कुठे तुम्हाला तुमचे स्वतःचे 100% देणं गरजेचं आहे. निगेटिव्हिटी पण मला इथे दिसते, पण त्याचसोबत तुम्हाला काही गोष्टींवरती फोकस करावं लागेल. म्हणजे वाऱ्याच्या झोतासारखे न वागता थोडंसं स्टेबल तुम्हाला यावं लागेल. थोडी स्टेबॅलिटी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आणणं इथे गरजेचं आहे. जर तुम्ही असं करू शकलात तर डेफिनेटली येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला इथे दिसेल नवीन ग्रोथ दिसेल, अबंडन्स दिसेल. जी पण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत आहात, चांगली ग्रोथ, चांगली ऑपॉर्च्युनिटी, चांगला अबंडन्स, फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी, न्यू व्हेंचर्स, प्रॉस्पेरिटी, ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना मला इथे दिसत आहेत. पण त्यासाठी तुम्हाला 100% तुमचं द्यायचं आहे. जर तुम्हाला फ्रूटफुल रिझल्ट हवा असेल तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं 100% इथे द्यावं लागणार आहे. काही लोकांमुळे तुम्ही इमोशनली पण इनबॅलन्स होताना मला इथे दिसत आहे, पण तुम्हाला तो आपला कंट्रोल बॅलन्स म्हणजे इमोशन्सवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे. काही लोक खूप त्या चेंजला एक्सेप्ट करत नाही आहेत. त्यांना असं वाटतं की नाही, हे होणार नाही, हे होऊ शकत नाही, मी नाही करू शकत. पण अजिबात तसा काही तुम्ही विचार करू नका, कारण डेफिनेटली चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणाऱ्या आहेत. एक खूप चांगला चेंज तुमच्या लाईफमध्ये येणारा आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 100 नाही 1000% तुम्हाला द्यायचे आहेत. तुमच्यामध्ये ते स्किल पण आहे, तुम्ही ते करूही शकता. फक्त कुठे ना कुठेतरी मेंटल थॉट्समुळे तुम्ही मागे सरकताय. तर तसं न करता एकदम जोमाने, जोशाने, स्वतःवरती विश्वास ठेवून, स्वतःवरचा कॉन्फिडन्सनी तुम्ही पुढे जा आणि तुम्हाला डेफिनेटली ग्रोथ ही मिळणारच आहे. पॉझिटिव्ह चेंजेस हे होणारच आहे. आणि तुम्ही जे चेंजेस बघता आहे, तुम्हाला जी काही
ऑपॉर्च्युनिटीज हवी आहेत लाईफमध्ये, चेंज, प्रमोशन, न्यू ऑपॉर्च्युनिटी, सॅलरी हाईक, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आत्ता वर्क करण्याची गरज आहे, हार्डवर्क करण्याची गरज आहे आणि स्वतःचं 100% देण्याची गरज आहे. सो हे होतं करिअर रिलेशन गायडन्स जो युनिवर्सने देण्यासाठी सांगितलं आहे. तर डेफिनेटली तुम्हाला ह्याची मदत होईल. थँक्यू सो मच. हर हर महादेव.